आपल्या घरातले दोन संस्कार असतो कसा, घर मंदिर कसं असतं आणि घर मंदिर नसतं, संस्कार नसलेलं घर आणि संस्कार असलेल्या घराचं मी फक्त आपल्याशी निवेदन करतो. मी ज्या घराचं वर्णन करतो की त्या घरात पाऊल टाकला की लक्षात येतं की इथं बसावं. खूप पॉझिटिव्ह तरंग आहेत, खूप तिथल्या संवेदना खूप सकारात्मक आहेत. त्या घरातलं वैशिष्ट्य असं आहे की सकाळी 6 ते 6:30 सगळी मंडळी घरातली उपस्थित असतात. पण 10 वर्षाच्या वरच्या सगळ्या मुलांनी उपस्थित राहणं अपेक्षित आहे. पण 10 वर्षाच्या वरचा मुलगा की जो उपस्थित राहत नाही, त्याच्या आईबाबानं त्या दिवशी दिवसभर निर्जला उपवास करायचा. ती आत्ताची आजपर्यंत तिथली कहाणी चालू आहे. माझा मित्र आहे त्या घरातला, माझ्याच वयाचा. तो म्हणतो की इंद्रजित, लहान असताना माझ्याकडून 4 ते 5 वेळेला सकाळचा सत्संग चुकला आणि त्या दिवशी माझ्या आईबाबांनी दिवसभर निर्जला उपवास केला होता. मी खेळायला बाहेर जायचो आणि माझ्या लक्षात यायचं की माझे आईबाबा माझ्यासाठी आज उपवासी आहेत. मी पळत घरात यायचो, कोपऱ्यातली काठी घ्यायचो, माझ्या आईबाबांच्या हातात द्यायचो आणि आईबाबांना म्हणायचो की आईबाबा, पुन्हा नाही चूक होणार, मी सकाळचा सत्संग नाही चुकवणार, माझ्या पाठीवर वळ हाणावं, पण बाबा मी चुकणार नाही. मला दिलीप असं म्हणतो की इंद्रजित सांग की ज्या लेकराकडून चूक झाली त्या लेकरासाठी आईबाबा घरामध्ये दिवसभर उपवास करत असतील तर त्या घरातलं लेकरू ढाब्यावर येरड करायला जाईल, तंबाखू खाईल, गुटखा खाईल, चुकीच्या माणसाशी संगत करेल, त्याच्या आयुष्यामध्ये दुर्दैव कधी येईल, तो सुदैवामध्ये राहील, तो चांगुलपणामध्ये राहील, त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी घडतील.